D59 सकाळी सकाळी आपण सौम्याकडनं एथर पिक केली आणि एक छोटेसं सर्व्हिससाठी घेऊन गेलेलो. 192 रुपयाचं क्यूटचं बिल करून आपण घरी आलो. संध्याकाळच्या आभाळाचे कलर्स बघा. आता आज आपण एका ट्रिपसाठी निघतोय, सो त्याच्या सामानाचा हा पसारा होता. ते सगळं आवरलं आणि या 2 बॅगांमध्ये बसवलं. फायनली फुल एक्साइटमेंटमध्ये दोघे निघालो आणि रिक्षा पकडली डायरेक्ट एअरपोर्टसाठी. रात्री 11:55ची फ्लाईट होती, तरी 9:30लाच आम्ही निघालेलो. यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही अकासा एअरने ट्रॅव्हल करणार होतो. नॉर्मली चेक इन बॅगेत 7 किलोचं अलाउड असतं, आमचं जास्त होतं पण ते काही बोलले नाही. मग बोर्डिंग पास घेऊन आपण निघालो सिक्युरिटी चेकसाठी. इकडे तुम्हाला सगळे गॅजेट्स, वॉलेट, बेल्ट वगैरे चेक करावं लागतं. तसं फ्लाईटमध्ये खायला मिळणार होतं, बट तरी मॅगडीमध्ये एक मील ठुसला आणि मग आपण निघालो आपल्या प्लेनच्या दिशेने. अकासा एअरबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकलेल्या, सो एक्सायटेड होतो. फटाफट जाऊन आपल्या सीटवर बसलो, पायलटची बडबड ऐकली आणि मग फायनली आपल्या प्लेनने टेक ऑफ घेतला. रात्री आकाशातून मुंबईचा सीशोर बडा बाप दिसतो बघा. मग आपलं मील आलं, एक फ्रूट सॅलड आणि एक चिकन टिक्का रॅप, विच वॉज व्हेरी गुड. काही डुलक्या काढत आणि खिडकीतून रॅन्डम शहर बघत दिल्ली फायनली आलं. दिवाळीच्या रोषणाईने शहर एकदमच झगमगलेलं. फायनली टचडाऊन करून आपण दिल्ली एअरपोर्टवर प्रवेश केला आणि प्रणाली आणि प्रवीणची वाट बघायला लागलो. त्यांची फ्लाईट वेगळी होती, बट 10 मिनिटच पुढे मागे, सो आम्ही दिल्ली एअरपोर्टवर भेटलो. आता 2:30 वाजलेले आणि सकाळी 5 पर्यंत टाइमपास करायचा होता, कारण आपली पुढे जाण्याची जी ट्रेन होती ती न्यू दिल्लीवर नव्हती 6:20ची. सो खा प्या टाइमपास करत आपण फायनली कॅब केली आणि न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो. वेळेत स्टेशनला पोहोचून आम्ही आमची ट्रेन पकडली आणि रात्रभर झोपलेलो नसल्यामुळे सकाळी उजाडल्यावर ट्रेनमध्ये झोपलो. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.